SK वॉरियर्स विपक्ष मितान शिलेबन या दोन संघादरम्यान फाईट. 5वी मॅच आपण पाहतोय. मॅचला सुरुवात. हर्षद गोलंदाजी मार्क वरती पहिलाच बॉल या पंचांचं लक्ष वेधून घेत आहेत. इट्स अ वाईट बॉल. मिडल एसटी वरून लेग एसटी वरून बॉल बाउन्स होत असताना पाहायला मिळाला. पंचांनी वाईट घोषित केला. अतिरिक्त धाब्याने सुरुवात. या बलेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. चार धाबा येत असताना पाहायला मिळतंय. या वेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू, परंतु पंच आमचं लक्ष वेधून घेतात. इट्स अ वाईट बॉल. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी मैदानाच्या आत. दिनकर दादा तांबोली, दिनकर मारुती तांबोली दादा यांच्याकडून गौरवसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. ते देखील पारितोषिक गौरवला सुपूर्द करण्यात आलं. खूप सारं पारितोषिक मागील मॅच मध्ये लागलं होतं. या मॅच कडे देखील प्रेक्षकांच्या नजरा आहेत. विचार केला या वेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. विकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 6 धावफलकावरती आलं. एक गोल्डन विकेट मैदानाच्या आतमध्ये. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय गणेश दादा तांबोळे देखील उपस्थित होत आहे. नक्कीच दादांचं देखील भरपूर सारं पारितोषिक आहे. चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, 2 षटकार 2 चौकार 2 षटकार आणि 2 चौकार 2 विकेट साठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पवन एंटरप्राइजेस या टीम साठी आपण पाहतोय पारितोषिक आहे. तब्बल जर का कोणता फलंदाज 2 षटकार लगावतोय, 2 चौकार लगावतोय, कोणता गोलंदाज जर का 2 विकेट घेतोय, तर गणेश दादा तांबोली यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. या बलेस अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आणि स्ट्रायकर वरती परेश आहेत. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. गणेश दादा तांबोली मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झाले. जर का षटकार आला तर गणेश दादा तांबोली यांच्याकडून एका षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. परेश शेठ शिनारे यांच्यासाठी हे पारितोषिक आहे. यावेळेस आपण पाहतो अतिशय वेगाने फेकत असताना सातत्याने या गोलंदाजाचा विचार केला तर सातत्याने चांगली कामगिरी करणारा हा गोलंदाज. आणि यावेळेस देखील या मॅच मध्ये चांगली कामगिरी करत असताना 6 धाबा अद्यापपर्यंत खर्च केल्यात. एक मौल्यवान विकेट त्यानं कमावली. टोटल अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. 6 धावफलकावरती आपण पाहतोय.
परेशच्या बॅटमधून याबलेस फटका आपण पाहतोय कार्पेट लेवलले चेंडू याबलेस सीमारेच्या पलीकडे जात असताना बाला बिलेल उशिरा का होईना चौकार आपण पाहतोय 4 धाब्याने टोटल 10 या आकड्यावरती 10 धाबा धावपलकावरती बाला बिलतील. या बॉल वरती जर का षटकार लगावला तर गणेश दादा तांबोली यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. या बलेस फटका कार्पेट लेवलने समोरच्या दिशेला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. स्वतः संघ मालक क्षेत्ररक्षण करत असताना चांगली फिल्डिंग आणि फेकी तोपर्यंत एकच धाव कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल 11 या आकड्यावरती 1 गड्याच्या बहुबदल्यामध्ये. परेश शिनारे यांनी जर का षटकार लगावला तर सतीश दादा तांबोली यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि गणेश दादा तांबोली यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अफलातून पारितोषिक आपण पाहतो लागली जात आहेत. निखिल आणि निखिलच्या बॉलवरती फटका दर्जेदार वेगाने हर्षल धावतायत. चेंडू समोरून एक टप्पा अदलत सीमारेषा पलीकडे येत असताना पाहायला मिळेल. 4 धावा अर्जित करतील अफलातून बॅटिंग. चौकार हॅट्रिक साठी देखील गणेश दादा तांबोली यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. परेश साठी हे पारितोषिक आहे. स्ट्रायकर वरती आहे परेश आणि परेशच्या बॅट मधून आपण पाहतोय चांगली धाबसंख्या उभारली जाते. वैयक्तिक 9 या आकड्यावरती खेळत असताना आपल्या टीम साठी धाबा कमवल्या जात आहेत. पहिल्याच बॉल वरती आक्रमण चढवलं गेलं निखिलच्या गोलंदाजीवर. या बलेस थोडंसं फुटवर्क मध्ये चेंजेस पाहायला मिळतात. थांबले निखिल. सेकंड बॉल या बलेस मोठा फटका खेळायचा होता. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर अतिशय वेगाने फेकला होता निखिलने. डॉट बॉलची सांगता भरपूर सारं पारितोषिक लागलंय परेश वरती. आता कमवावं लागेल पारितोषिक. त्या अनुषंगानं प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करायला हवे. वेगाने बॅट फिरवतायत परंतु बॅट आणि बॉलचा तितपत चांगला संपर्क पाहायला मिळत नाही. यावेळेस हलवार पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतो. यस वाईट बॉल. मारुती दादा शिनारे यांच्याकडून देखील परेशच्या एका षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतो. गॅप मोठा आहे आणि त्याच गॅपचा फायदा उचलत असताना काही धावा बाट मधून कार्पेट लेवलने कमवण्यात येतात. त्यावेळेस अशा गोष्टी जास्त नोट्स केल्या जातात आणि यावेळेस आपण पाहतोय परेशने तेच ओळखलं. गॅप सिलेक्शन चांगला पाहायला मिळाला. 4 धावा आल्या. 4च्या मदतीने टोटल जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. गुलाब सर शेंगदाणे यांची टीम पूर्ण त्रिमूर्ती जे आहेत त्यांच्या माध्यमातून परेशसाठी पारितोषिक आहे. षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. व्हाईट बॉल अतिरिक्त दाबेने 21 आकडा धावपलकावर. यावेळी चांगला फटका कार्पेट लेवलने. गॅप मोठा आहे. चेंडू थांबणार नाहीये. भरपूर प्रयत्न केले हर्षलने परंतु चेंडू थांबवता आला नाही. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना पाहायला मिळत आहे. पुष्पांजली ड्रम्सचे ओनर
या बॉलेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय भरपूर उंचावरती उंची भरपूर पाहायला मिळते आणि यस आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवा विकेट आहे यस विकेट आहे खेळाडू वृत्ती प्रत्येक जण दाखवतो गावाची मॅच आहे आणि या टुर्नामेंट मध्ये अशा प्रकारची चुकी नाही करणार कारण अंकुश दादा डांगरे यांना आम्ही प्रत्येक मॅच मध्ये खेळताना पाहतो चांगले प्लेयर आहेत आणि आपण पाहतो विकेट कमावत असताना पाहायला मिळतील विकेट मैदानाच्या बाहेर येईल गुलाबशेठ शेंगदाणे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे चौकारासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे मैदानाच्या आतमध्ये रोशन पोहोचतायत विचार केला तर 25 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत लास्ट बॉल या ओव्हरचा सेकंड ओव्हर मधील लास्ट बॉल रोशन हलक्या हातानं या बॉलेस विकेटची संधी थांबवलं स्वतःला लास्ट बॉल डॉट चेंडू आपण पाहतोय 2 षटकांती धावफलक जाऊन पोहोचलंय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 या आकड्यावर मारुती दादा शिनारे यांच्याकडून रोशनच्या प्रत्येक 3 षटकारासाठी 1000 रुपये बाबा देखील रोशनची मॅच बघण्यासाठी इथे आलेत आणि बाबांकडून स्वतःचा मुलगा मैदानाच्या आतमध्ये खेळतोय यासाठी रोशनसाठी तब्बल षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक लागलो गेले दोन ओव्हर मध्ये 25 धावा धावफलकावरती आहेत आता गोलंदाजी मार्क वरती पुन्हा हर्षद आपण पाहतोय या बॉलेस फटका हवेमध्ये पकडतील चांगला झेल चांगली सुरुवात करत असताना या ओव्हरला हर्षद इनॅट नंबर वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातलं 3रं षटक घेऊन मैदानाच्या आत चांगली कामगिरी करत असताना हादरा लागला जातोय 3री विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना बाल मिळेल या वेळेस अतिशय वेगानं फेकत असताना आता सावरत असताना पाहायला मिळतं विचार केला पंचवीस धावा धावफलकावरती होत्या तदनंतर आता या 3ऱ्या ओव्हरमध्ये विचार केला तर अफलातून कामगिरी मैदानाच्या आत करत असताना विकेट डॉट बॉल अशा 2 चेंडूची फिकी आपण पाहिले 3रा बॉल या बॉलेस यस पंचांनी बिमरचा 9 चेंडू घोषित केलाय फ्री हिटची संधी असणार चांगल्या स्थितीमध्ये चांगलं लय पकडलं होतं गोलंदाजी करत असताना गोलंदाज हर्षदने परंतु थोडीशी दिशाहीन गोलंदाजी बिमरचा 9 चेंडू हाताळत असताना पाहायला मिळालाय फ्री हिटची संधी आता धावफलक 1ने पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल 20 धावा धावफलकावरती कार्पेट लेवलने फटका फ्लीटच्या चेंडूवरती डीप मध्ये आहेत क्षेत्ररक्षक
एकच धाव कंप्लीट करण्यात आली, एका धाब्याने धावफलक 27 या आकड्यावर. यावेळेस रोशनच्या बॅट मधून करारा पहार पाहायला मिळतोय. चेंडू सी बारेच्या पलीकडे जात असताना पाहायला मिळेल. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये फेस करत असताना हर्षदच्या या गोलंदाजीवरती आक्रमक खेळी साकारतायत रोशन. षटकार हॅट्रिक साठी वडिलांकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक लागले गेलं. पहिला षटकार रोशनच्या बॅट मधून अर्जित झालाय. 6च्या मदतीने टोटल पोहोचले 32 या आकड्यावरती. 3 गडी नक्कीच गमावल्यात, परंतु धावसंख्या 32 या आकड्यावरती, 33 या आकड्यावरती आहे. धाबा धावफलकावरती. उर्वरित अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 4थ्या बॉलवरती षटकार आलाय. 5व्या बॉलवरती फटका दर्जेदार आहे. पहिली धाव कंप्लीट. आता वेगानं थ्रो फेकत असताना मैदानाच्या आत चांगली फेकी थांबवण्याचा प्रयत्न केला. एकच धावीवरती मानावं लागेल समाधान. 1च्या मदतीनं टोटल 34 या आकड्यावरती पोहोचत असताना पाहायला मिळेल. 34 धावा धावफलकावरती. उर्वरित आता या 3rd ओव्हरमध्ये लास्ट एका बॉलचा खेळ शेष आहे. गुलाबशेठ शेंगदाणे यांच्याकडून भरपूर सारं पारितोषिक लावण्यात आलंय. यावेळेस शरीराचा वेध घेत असताना चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता 3 षटकांकी धावफलक जाऊन पोहोचलं टोटल 34 या आकड्यावरती. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 3 गडी नक्कीच गारद झालेत, परंतु चांगली धावसंख्या उभारली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय मितांश 11 या टीम कडून गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. पहिल्याच बॉल वरती अटॅक पाहायला मिळेल रोशनच्या बॅट मधून. विचार केला रोशनचा तर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 वरती पोहोचलेत आणि अजूनही तंबू टोकून बसलेत आणि जमेची बाजू पाहायला गेली तर अफलातून बॅटिंग त्यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्क वरती नवनाथ आलेत. विचार केला तर अफलातून बॅटिंग आणि धावफलक या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचतंय. ते टोटल 40 आकड्यावर. या बलेस फटका दर्जेदार डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि चुकी पाहायला मिळतीये. अगदी कुठल्याही प्रकारचे चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले नाही. मंचाच्या दिशेने हा येणारा चौकार आणि पारितोषिक लावलं गेलंय नवनाथ गोलंदाजी मार्क वरती. भूषण मिनमिणे यांच्याकडून जर का विकेट हॅट्रिक कमावली तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. भूषण दादा मिनमिणे चांगले मित्र आहेत नवनाथ दादा त्यांचे. पारितोषिक आपण पाहतो. यावेळेस चांगली
फेकी पाहायला मिळाली, परंतु पंच आमचं लक्ष वेधून घेत असताना इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त दाब खर्च करत असताना थोडंसं दबाव, थोडंसं दडपण नक्कीच गोलंदाजावरती असेल. या बॉलेस अतिरिक्त दाब्याचा भरणा पाहतो. 45 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. या बलेस फटका दर्जेदार अक्रॉस द लाईन. भरपूर वेगाने धावतात क्षेत्ररक्षक. चेंडू सीबा रेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना रोशन याच्या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय. 49 आकड्यावरती 49 धावा धावफलकावरती वैयक्तिक 21 धावसंख्येवरती खेळत असताना अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये रोशन वैयक्तिक 21 धावसंख्येवरती खेळतोय. या बल्लेस फटका दर्जेदार समोरच्या दिशेला डीप मध्ये. पुन्हा चुकी पाहायला मिळते. एक सिंगल येईल. एक सिंगलच्या मदतीनं यावेळेस मितांशी लेबन टीमचं अर्धशतक कंप्लीट होत असताना 50 धाबा धावफलकावरती आपण पाहतो. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आत. एक सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्रायकेड वरती आता दशरथ पाहायला मिळतील. या वेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. या ओव्हर मधील आता लास्ट एका बॉलचा खेळ शेष असणार आहे. या वेळेस पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. षटक संपल्याचा इशारा. अगदी हलवार पद्धतीने चेंडू हाताळला. 4 षटकांती टोटल धावफलक आपण पाहाल 50 या आकड्यावरती. 50 धाबा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात जोडल्या गेल्या. अजूनही 6 चेंडूचा खेळ शेष आहे. 6 चेंडू अजूनही शेष असणार आहेत. एका ओव्हरचा खेळ बाकी आहे. 5 षटकांचा सामना. पाण्याची सोय आपण पाहतो केली जाते. दिलीप दादा सोनवले यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतो सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाणी पुरवण्यात आलं. धावफलक जाऊन पोहोचलं टोटल 50 या आकड्यावरती. 50 धावा धावफलकावरती. बंटी गोलंदाजी मार्क वरती तयार होत असताना अजूनही एका ओव्हरचा खेळ शेष. ऑफिशियल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पोहोचले. यावेळेस अगदी वेगानं फेकत असताना पाहायला मिळाले. जोरदार अटॅक करण्याचा प्रयत्न रोशनच्या माध्यमातून. वैयक्तिक 22 धावसंख्येवरती खेळतायत. नाबाद स्थितीमध्ये आपण पाहू शकाल ऑन स्ट्राईक रोशन यांना 22 धावा धावफलकावरती. डॉट बॉल. यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. ग्राउंडचा पुरेपूर फायदा उचलत असताना त्यांच्यासाठी ज्या परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षण सजवण्यात आले त्यांच्या विरुद्ध बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. गॅप सिलेक्शन चांगलं आहे. चौकार घेईल. 4च्या मदतीने टोटल जाऊन पोहोचेल 54 या आकड्यावर. या बॉलेस फटका दर्जेदार. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी मिसफिल्ड. भरपूर आकांतानं प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतात. विचार केला तर SK वॉरियर्स टीमचे ओनर अंकुश डांगरे सीमारेषेलगत यावेळेस झेल करत असतात.
सीमारक्षण क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळाले. मनोहर दादा तांबोली, बंटी और बबली यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि इथे जेल सुटली आहे, परंतु धावबाच्या स्वरूपात रोशनला माघारी यावं लागेल. बंटी और बबली पारितोषिक लागलं गेलंय. लाडू ग्रुप भडवल यांच्याकडून तब्बल जर का विकेट हॅट्रिक कमावली तर 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. धावफलक जाऊन पोहोचलं टोटल 56 या आकड्यावरती. 56 धाबा धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वैयक्तिक 28 धाबा कमावून माघारी येत आहेत रोशन. मितांश 11 टीमसाठी चांगली पारी त्यांनी साकारली आहे. आता विचार केला तर या पहिल्या डावातील लास्ट 2 बॉलचा खेळ शेष आहे आणि अंपायर विनंती करतायत तुम्हाला कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग न करता लगेच मॅचला सुरुवात करा. ऑफिशियलला देखील विनंती, आणखी एक मॅच आपल्याला खेळवायची आहे 5 षटकांची, त्यामुळे जितका सामना स्पीडअप करता येईल तितका तुम्ही करा. पाचवा बॉल कार्पेट लेवलच फटका पाहायला मिळतोय. एक सिंगल कंप्लीट झाली आहे, एकच सिंगल पाहायला मिळते. एका सिंगलने या लास्ट ओव्हरला 5व्या बॉलला पाहतो सुरुवात झाली. 5व्या बॉलवरती सिंगल येते. सिंगलच्या मदतीने टोटल 57 या आकड्यावरती 57 धाबा धावफलकावरती. आता या फर्स्ट इनिंग मध्ये लास्ट एका बॉलचा खेळ शेष असणार आहे. अक्षय स्ट्रायकर वरती पाहायला मिळेल. लास्ट बॉलसाठी अक्षयच्या बॅटमधून किती धावा कमावल्या जातील, किती धावसंख्येचं टार्गेट या बॉलवरती सेट केलं जाईल ते आपण पाहूया. SK वॉरियर्सच्या अगेन्स्ट मितांश 11 टीमचं लास्ट बॉल. फटका दर्जेदार आहे. भरपूर वेगाने धावतील क्षेत्ररक्षक. चेंडू सीबा रेषा पलीकडे. 4 धाबा शेवट गोड करत असताना 4 धाबेनं टोटल बनली आहे 61 धावसंख्येची. 61 धाबा धावफलकावरती. आता 62 धावसंख्येची गरज असेल SK वॉरियर्स टीमला. विनंती करतो मितांश 11 टीमचे कॅप्टन आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. मितांश 11 टीमचे कॅप्टन या दुसऱ्या डावामध्ये बनवायचे आहेत SK वॉरियर्स टीमला टोटल 62 धाबा. 62 धाबा संख्येचं मोठं आव्हान ठेवून मितांश 11 टीम मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी सज्ज होतीये. कोलिवली प्रीमियर लीग पर्व 3रं आणि या 3ऱ्या पर्वाचा थरार आपण अनुभवतोय.
बडवायच्या या दुसऱ्या डावामध्ये येत्या 30 बॉलवर टोटल 62 धावा, 30 बॉल 62 समीकरण. चेंडू बुरवा फलंदाजांसाठी. हनुमंत आणि नवनाथ ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना लास्ट मॅच असणारे पवन एंटरप्राइजेस विपक्ष श्री 11 या दोन संघादरम्यान फाईट होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून पाण्याचे JR देण्यात आले ते दिलीप दादा सोनावले यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो. या लास्ट मॅचचा फर्स्ट राऊंडच्या लास्ट मॅचचा इथे नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. सतीश दादा तांबोली यांच्याकडून दोन्ही फलंदाजांसाठी जर का चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक लगावली तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अक्षय डांगरेकडून अगलं वेगळं पारितोषिक आहे. हनुमान जेवढे डॉट बॉल खेळेल तेवढ्या डॉट बॉल साठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ते म्हणजे अक्षय डांगरे यांच्याकडून पारितोषिक असणार आहे. अक्षय डांगरे यांच्याकडून हनुमान जेवढे डॉट बॉल खेळणार तेवढं 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस फटका हवेमध्ये आणि इथे जेल ड्रॉप होत असताना जीवनदान मिळालंय. पारितोषिक आलंय लाडू ग्रुप बडवल यांच्याकडून. जर का 3 षटकार लगावले तर नवनाथ यांच्यासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळतीये. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. वारंवार हाताळत असताना गोलंदाजी मार्कवरती हितेश गोलंदाजी मार्कवर. नवनाथ यांनी जर का षटकार हॅट्रिक लगावली तर भूषण दादा मिणमिणे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक असतं. भरपूर पारितोषिकांची खैरात आपण पाहतो. कमवण्याची संधी आहे. लाडू ग्रुप बडवल यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक लागलंय षटकार हॅट्रिक साठी. भूषण दादा मिणमिणे यांचं देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आपण पाहाल तर सुभाष दादा सोनावले यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देण्यात आल्या. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हितेश गोलंदाजी मार्कवरती सलग 2 चेंडू डॉट फेकत असताना 62 धावसंख्येचं आव्हान ठेवून मैदानाच्या आतमध्ये मितांश 11 टीम फाईट करते. यावेळेस दर्जेदार फटका पाहायला मिळतोय.
4 धावा अर्जित करणारा फटका, फक्त दिशा दिली अक्रॉस द लाईन, फटका बाला बिलाला, चेंडू फाईन लेगच्या दिशेला रबाडा झालाय. 4 धावा अर्जित. अक्षय डांगरे यांना जर का या स्पर्धेमध्ये गोलंदाजी दिली तर हनुमान तांबोली यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अगलं वेगळं पारितोषिक. हनुमान जर का जेवढे डॉट बॉल केलेले तेवढ्या डॉट बॉलसाठी अक्षयकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि नुसती गोलंदाजी जरी आपण पाहतो दिली अक्षयला तर हनुमंतकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. थोडंसं इंजर्ड पाहायला मिळतं, दुखापतग्रस्त आहेत. एक चौकार नक्कीच त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. नवनाथ तांबोली ऑन स्ट्राईक आहेत. नवनाथ दादा ठोंबरे आपण पाहतोय, किशोर आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती मागच्या दिशेने थोडंसं आराम घेत असताना नाईट करून आलेत. आणि या स्पर्धेसाठी खूप चांगले योगदान त्यांच्या माध्यमातून श्री 11 कोलिवली टीमला देण्यात आले. दुखापतग्रस्त आहेत खेळाडू आणि आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर येत असताना नवनाथ चौकार नक्कीच आला परंतु थोडेसे पायामध्ये इंजरी झाली आहे. मैदानाच्या बाहेर आल्यानंतर एक्सचेंज खेळाडू न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. निखिल आता ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. बडवाच्या टोटल 62 धावा, 3 बॉलमध्ये 4 धावा हितेशने खर्च केल्यात. परेशदादा शिणारे यांचा मितेश 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये फाईट करत असताना पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये स्वतः संघ मालक पाहायला मिळतील. परेशदादा शिणारे थोडीशी क्षेत्ररक्षण सेट करत असताना यावेळेस निखिलच्या बॅट मधून फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. 6 धावा पाहायला मिळतील. लाडू ग्रुप भडवल यांच्याकडून निखिल तांबोलीने जर का 3 षटकार लगावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहिला षटकार आला, अजूनही 2 षटकांची अपेक्षा आहे. एक चमकार आल्यानंतर आपण पाहतोय दुखापतग्रस्त होते नवनाथ, त्यांच्या जागेवरती खेळण्यासाठी एक्सचेंज खेळाडू म्हणून गेले आणि नंतर आपल्या टीमसाठी आता चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मोठा फटका हवेमध्ये आहे, डाऊन दी ग्राउंड मैदानाच्या आतमध्ये. झेल खाली आलेत, स्वतः रोशन पकडतायत चांगला झेल. ते देखील थोडेसे दुखापतग्रस्त पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आत. पायामध्ये थोडासा क्रॅम्प आलाय. विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळेल. निखिलने फटका भरपूर उंचावरती पाहायला मिळाला. झेल खाली आले रोशन आणि पकडलाय. विनंती करतो जर का जास्त दुखापतग्रस्त असतील तर आपण त्या खेळाडूंना घेऊन बाहेर या. भरपूर उन्हाचा तडाखा भासतोय. कुठल्याही खेळाडूला इजा होईल. स्प्रे मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट एज बॉक्स पासवा. फर्स्ट एडची कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाहीये. ऑफिशियलला विनंती असेल जास्त दुखापतग्रस्त असतील तर त्यांना मैदानाच्या बाहेर घेऊन या. झेल नक्कीच पकडलाय परंतु थोडी दुखापतग्रस्त. 10 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या बदल्यामध्ये. पहिलं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतो अजून एका चेंडूचा खेळ या ओव्हर मधील शेष आहे.
या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय करण, करण ज्या साईडला आहे ना त्याच साईडला झुकते रिक्षा. भरपूर दमदार आणि वजनदार माणूस. पात्रत गावातील ज्येष्ठ नागरिक मोहन दादा शिंगटे उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या. तदनंतर पिंपलोली गावातील ज्येष्ठ नागरिक चंदूदादा सोनावळे देखील उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. चालू असलेला सामना दुखापतग्रस्त आहे. विनंती आहे ऑफिशियलला की लगेच मॅचला सुरुवात करा. ग्राउंडमधून इतर खेळाडू, इतर टीमचे खेळाडू जे ग्राउंडमधून गेलेत त्यांना विनंती आहे की आपण बाहेर या. आणि लगेच मॅचला सुरुवात केली जाणार आहे. अजून एका बॉलचा खेळ शेष आहे. एक विकेट नक्की झालेत. पात्रज गावातील ज्येष्ठ नागरिक मोहनदादा शिंगटे आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत चंदूदादा सोनावळे देखील उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती आसन असतं. मोहनदादा शिंगटे आपण पाहतोय पात्रज गावातील एक आदर्श व्यक्तिमत्व आणि त्यांचा शुभ सन्मान संजय दादा तांबोळी माननीय सरपंच साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो त्यांचा शुभ सन्मान केला जातो. धावफलक 10 आकड्यावरती एक गड्याच्या बदल्यात 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. उर्वरित अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे. तदनंतर चंदूदादा देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान इथे केला जाईल. विनंती करतो ऑफिशियलला प्लीज प्लीज आय रिक्वेस्ट यू लगेच मॅचला सुरुवात करा. तदनंतर आपण पाहतो चंदूदादा सोनापळे यांचं देखील शुभ सन्मान माननीय सरपंच साहेब संजय दादा तांबोली थेट सरपंच पदाचे उमेदवार आपण पाहतो त्यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. स्पर्धे ठिकाणी दादा उपस्थित झाला. दादा या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल खरंच खूप आभार. जाऊया चालू असलेला मॅच कडे. पहिलं षटक प्रगतीपथावरती लास्ट बॉल हितेशचा. गेम इज ऑन. लास्ट बॉल वरती फटका समोरच्या दिशेला एक्झिक्यूट केलाय. नो मॅन जोडला चेंडू लँड होतोय. भरपूर प्रयत्न करतील परंतु चेंडू वा रेषा पलीकडे जात असताना लास्ट बॉल वरती आल्या 4 मदतीने टोटल 14 या आकड्यावर. येणारे 24 चेंडू विजयासाठी 48 धावसंख्येची गरज. 24 चेंडू 48चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. पपलू ग्रुपचे अध्यक्ष दिनेश दादा धुले उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धे ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. आपण उपस्थित झाला त्याबद्दल खरंच खूप आभार. पात्रज गावातील आदर्श व्यक्तिमत्व मोहनदादा शिंगटे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं 1111 रुपयाचं अर्थसहाय्य त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाभलं. खरंच खूप खूप आभार.
तंटामुक्ती अध्यक्ष पात्रज गावाचे आपण पाहतोय. या स्पर्धे ठिकाणी आपण बेलात वेळ काढून उपस्थित झालात त्याबद्दल खरंच खूप आभार सरपंच साहेब. आणि या स्पर्धेची साहेब रजा घेत असताना आपण पाहूया. याबलेच फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. हनुमंताच्या बाट मधून याबलेच चौकार येईल. तिसऱ्या बॉलवरती चौकार येत असताना पाहायला मिळतोय. टोटल जाऊन पोहोचले 18 या आकड्यावरती. 18 धाबा धावपलकावरती पाहायला मिळेल. चौथ्या बॉलवरती फटका. करण वेगाडे धावतायत. स्वतःला सावरता येत नाही करणला. देवेंद्र माफ करा. करण आणि तो एकच शरीर यष्टीचे भासले म्हणून मला वाटलं करण नाहीये देवेंद्र आहेत. याबलेस आपण पाहतोय 2 धाबा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळाला. वीस धाबा धावपलकावरती आपण पाहतोय. यावेळेस हनुमंत स्ट्राईक आहे. अक्षय कडून पारितोषिक आहे हनुमंतला. जेवढे डॉट बॉल खेळले जाईल तेवढे पैसे तुम्हाला दिले जातील. जास्तीत जास्त डॉट बॉल जर का आपण खेळले तर आपण पारितोषिकाचे हकदार बनाल. यस आता मात्र ऑफिशियल आमचं लक्ष भेदून घेत असताना जमिनी समांतर हात करत असताना सांगतात इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव. अतिरिक्त धाबेने 21 आकडा धावपलकावरती. या ओव्हरचा विचार केला 2 डॉट बॉल. तदनंतर तिसऱ्या बॉलवरती चौकार आली. 5व्या बॉलवरती 2 धावा. 4थ्या बॉलवरती 2 धावा. 5व्या बॉल डॉट. आणि यावेळेस लास्ट बॉलवरती अटॅक हनुमंतच्या बॅट मधून चुकी पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाकडून. एक धाव अर्जित होती. एका धाबेने षटकाची होईल समाप्ती. टोटल जाऊन पोहोचले 22 या आकड्यावर. 22 धावा धावपलकावरती. येणाऱ्या 18 चेंडू आता विजयासाठी 40 धावसंख्येची गरज असणार आहे. 18 चेंडू 40 धावसंख्येचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये थोडंसं लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. विचार केला सलामीला गेलेत हनुमंत आणि त्यांच्या समूहेत हर्षद आहेत. 2 फलंदाजांना आता इथून आपल्या टीमसाठी SK वॉरियर्स टीमसाठी प्रयत्न करायला हवे. गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाज आपण पाहतो हितेश येतात. पहिलं षटक वैयक्तिक हाताळलं होतं. आता सांघिक कोट्यातील दुसरं षटक हाताळण्यासाठी या तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा आपण पाहू शकाल. हितेश गोलंदाजी मार्कवर 18 चेंडूवरती विजयासाठी बनवायच्या टोटल 40. यावेळेस हनुमंतच्या बॅट मधून फटका दर्जेदार पाहायला मिळतो. अक्रॉस द लाईन परफेक्ट टप्प्याला जज करत असताना खेळतात. ऑन साइडला फटका पाहायला मिळतोय. 4 धाबा अर्जित करतील. 4च्या मदतीने टोटल जाऊन पोहोचेल ते 26 या आकड्यावरती. 26 धाबा धावपलकावरती. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक सिंगलचा प्रयत्न मैदानाच्या आत होईल. एका सिंगलने टोटल 27 या आकड्यावरती 27 धाबा धावपलकावरती पाहायला मिळतील. आता विजयासाठी येणारे टोटल चेंडू असणार आहेत 35 धावसंख्येची गरज. 16 चेंडू 35चं समीकरण मैदानाच्या आत.
हितेश गोलंदाजी मार्क वरती आहे. 2 चेंडू त्यांच्या माध्यमातून समाप्त करण्यात आले. टोटल अद्यापर्यंत 5 धावा खर्च करत असताना तिसऱ्या बॉल वरती पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती घेतली जाणार नाहीये. बनवायच्या 15 बॉल वरती आता 35 धावा, 15 चेंडू आणि 35चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय दोन्ही फलंदाज अतिशय वेगाने बॅट फिरवण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉलचे होईल सांगता. दडपण आणि प्रेशर आता या बॉलेस वाढत असताना पाहायला मिळेल. हितेश गोलंदाजी मार्क वरती अफलातून कामगिरी. पहिल्या षटकामध्ये त्याने टोटल 14 धावा खर्च केला, एक मौल्यवान विकेट कमावली. आता आपण पाहतो या तिसऱ्या स्पेल मध्ये पुन्हा गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय आणि चेंडू सी बारेच्या पलीकडे जात असताना पाहायला मिळेल. 4 धावा अर्जित करतात. अफलातून बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये. खराब चेंडू हाताळला होता हितेशने. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. फक्त दिशा दिली चेंडूला. क्षेत्ररक्षक भरपूर प्रयत्न करत होते, परंतु चेंडू सीमारेषा पलीकडे जाऊन पोहोचला. धावफलक जाऊन पोहोचलं. टोटल 31 आकड्यावरती अजूनही विजयासाठी 31 धावसंख्येची गरज. 13 चेंडू 31चं समीकरण विचार केला या षटकाचा तर अजूनही या षटकातील टोटल एका चेंडूचा खेळ शेष आहे. लास्ट बॉल, लास्ट बॉल पंचांचं लक्ष वेधून घेतात. पुन्हा हातालावा लागेल हा चेंडू. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेने टोटल आता 32 आकड्यावर. यावेळेस आता चुकी केली होती परेशने. फर्स्ट अटेम्प्ट जेल सुटला. सेकंड अटरला आपल्या संघ मालकाला सावरत असताना पाहायला मिळाले. अक्षय आणि पकडलाय चांगला जेल. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना डावखुरे आताचा फलंदाज हर्षद बॅक टू द डगआउट झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये थोडेसे दुखापतग्रस्त होते. आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचत असताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा इनॅट नंबर यावेळेस आपण पाहतोय 1 वरती असणार, कारण बॅटिंग करत असताना थोडीशी दुखापतग्रस्त होते, बाहेर आले होते, एक्सचेंज केले होते खेळाडू. आणि आता पुन्हा बॅटिंगसाठी नवनाथ ठोंबरे. 4 धावा त्यांच्या बॅटमधून या मॅचसाठी पहिला ओव्हरमध्ये बनवण्यात आल्या होत्या. आता पुन्हा संधी असणार आहे. टोटल येणारे 12 चेंडू विजयासाठी 30 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 30 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्क वरती अक्षय येतात. 12 बॉल वरती बनवायच्या टोटल 30. स्ट्रायकर वरती हनुमान. बारा बॉल निर्णायक 12 चेंडू 30 धावसंख्येची गरज. यावेळेस फटका हवेमध्ये आहे. भरपूर वेगाने धावतात क्षेत्ररक्षक. सुटली आहे जेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळतील. अक्षय गोलंदाजी मार्क वरती पहिल्या बॉल वरती 2 धावा खर्च करत असताना टोटल 34 आकड्यावरती पाहायला मिळेल. आता येणारे 11 बॉल 28 धावसंख्येची गरज. यावेळेस पुन्हा एकदा फटका मोठा आपण पाहतो. भरपूर उंचावरती वेगाने धावतायत. दुसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न केला जाईल. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळतील. देवेंद्रकडे यावेळेस देखील जेलची संधी होती, सुटली आहे, गमावली आहे संधी.
2 धावा आल्या, 2च्या मदतीने टोटल जाऊन पोहोचली ती 36 या आकड्यावरती. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. तिसरा बॉल या बल्लेस पाहतोय लो फुलटॉस होता, समोर येत खेळण्याचा प्रयत्न, समोरून खेचायचा प्रयत्न केला, डॉट बॉलची सांगता येणारे. 9 चेंडू 26 ची गरज, 9 चेंडू 26 धावसंख्येची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये हनुमान आणि त्यांच्या साथीला आपण पाहतोय नवनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हलक्या हातानं ताकद नाही या फटक्यामध्ये, कदाचित जर वेगानं खेळले असते तर 4 धावा आल्या असत्या. तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट झाल्या. 2च्या मदतीनं थोडं पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचतील ते 38 या आकड्यावरती. 38 धावा धावफलकावरती. आता येणारे 8 बॉल 24 धावसंख्येची गरज. एकात 2 मोठे फटके गरजेचे असतील या 2 बॉलवरती. नवनाथच्या बॅटमधून फटका कार्पेट लेवलने डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिसफील्ड पाहायला मिळते, फायदा उचलत असताना एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करत असताना पाहायला मिळत आहे. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळतील. 2च्या मदतीने टोटल पोहोचली 40 पर्यंत. आता येणारे 7 चेंडू 22 ची गरज. 40 पर्यंत आपण पाहतोय. लास्ट बॉल वरती फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून हल्ला. 6 धावा. हा षटकार कितपत मागात ठरणार याकडे नजरा असतील आता मितांशी लेवल टीमला. विचार केला, लास्ट बॉल वरती आलाय षटकार. आता गरज आणि समीकरण बदलत असताना येणारे 6 चेंडू विजयासाठी 16 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 16चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. गरज विजयासाठी 3 षटकारांची आहे. 6 चेंडू 16 ची गरज. विचार केला, हनुमंत स्ट्रायकर वरती खेळत असताना 13 चेंडू 22 धावा या मॅच मध्ये त्यानं कोंडून काढल्यात. जमेची बाजू आपण पाहायला गेला तर SK वॉरियर्स टीमची अफलातून बॅटिंग त्यांच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे. निर्णायक 6 चेंडू विजयासाठी टोटल 16 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतात. रोशन गोलंदाजी मार्क वरती रोशन येतात. थोडेसे दुखापतग्रस्त आहे दोन्ही खेळाडू. जर का विचार केला ना भरपूर वेल टाइम घेऊन मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. दोन्ही दुखापतग्रस्त आहे. कोणता खेळाडू या मॅच मध्ये बाजी मारणार, कोणता खेळाडू आपल्या टीमला जिंकवण्यासाठी प्रयत्न करणार. निर्णायक 6 बॉल 6 चेंडू पॉइंट टेबल मध्ये वरचढ करण्यासाठी आता इथून प्रयत्न. विचार केला दोन्ही टीमचा तर दोन्ही टीमने एक मॅच विजय संपादन केली. आता दोन्ही संघ एकामेका विरुद्ध फाईट करतात. निर्णायक 6 चेंडू विजयासाठी 16 धावसंख्येची गरज. ऑफिशियल विनंती आहे, आपण लगेच मॅचला सुरुवात करा. ज्यावेळेस आपण पाहतो नशिबाचा चौकार येत असताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती चुकी पाहायला मिळते. भरपूर डिप्रेशन मध्ये गेले. परेश चुकी केली यष्टीरक्षकाने. यावेळेस आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये सहजरित्या मागे मारण्याचा प्रयत्न केला आणि 4 धाबा लॉंग स्टॉपच्या दिशेने अर्जित केल्या. 4च्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचते 50 या आकड्यावर. 50 धावा धावफलकावरती. आता 5 बॉल 12 ची गरज. 5 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. पाहायला गेलं तर विजयासाठी 2 षटकार गरजेचे असतील. बॉल मैदानाच्या आतमध्ये असं लगेच पोहोचवा. जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचवायचा आहे. 3 चौकार किंवा 2 षटकार. 3 चौकार किंवा 2 षटकार. कशा प्रकारची कामगिरी आता मैदानावरती घडणार.
पहिल्या चेंडूवरती चुकी करत असताना बाला बिलाले चांगली फेकी केली होती, थोडीशी हलकीशी कडा घेत यष्टीरक्षकाला बीट करत चेंडू निघून गेला लॉंग स्टॉपला. 4 धाबे धावफलक जाऊन पोहोचलं 50 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी टोटल 12 धावसंख्येची गरज. या बल्लेस फटका दर्जेदार बाला बिलतोय, भरपूर धावताय क्षेत्ररक्षक, चेंडू थांबणार नाही. चेंडू सी वा रेषा पलीकडे जात असताना 4 धावा अर्जित होतील. अफलातून मॅच. 4 चेंडू 8 धाव संख्येची गरज. हाथी घोड़े तोप तलवारे फौज तो तेरी सारी है. हाथी घोड़े तोप तलवारे फौज तो तेरी सारी है. जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी तुझ पे बारी. आक्रमक फलंदाजी साकारत असताना दुखापतग्रस्त आहे, परंतु आपल्या टीमसाठी SK वॉरियर्स टीमसाठी या बलेस हवी होत असताना सलग 2 चौकार लगावतोय. अफलातून बॅटिंग. 4 बॉल 8 ची गरज आहे. तिसऱ्या बॉलवरती फटका कार्पेट लेवलले बाला बिलेल क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल न स्ट्राइक रोटेट होईल. स्ट्राइक येईल आता हनुमानकडे. एकच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचते 55 या आकड्यावरती आणि 55 धावफलकावरती लागत असताना 2 गडी नक्कीच गमावलेत. आता निर्णायक 3 चेंडू आणि विजयासाठी 7 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू 7 धावसंख्येची गरज. 2 बॉलवरती 2 चौकार, 2 बॉलवरती 1 षटकार आणि 1 चौकार, अशा प्रकारचे खेळ आता अपेक्षित असेल विजयासाठी. पुन्हा तयार होत असताना रोशन गोलंदाजी मार्कवर. चौथा बॉल. या बोलेस यस अंपायर आमचं लक्ष वेधून घेतात. संकटाच्या कालामध्ये गोलंदाजी कमी करत असताना, कमी धावसंख्या आहे आणि ती रोखवत असताना चुकीची फेकी रोशनच्या माध्यमातून. आता समीकरण हलकं होत असताना 3 बॉल 6 ची गरज. या बलेस आपण पाहत यस पंच आमचं लक्ष वेधून घेत असताना सलगची दुसरी अवंतर धाव. आता समीकरण बदलत असताना पाहायला मिळेल टोटल 3 बॉल वरती फक्त 5 धावा बनवायच्या आहेत. दर्पण प्रेशर गोलंदाजावरती पाहायला मिळतंय. दुखापतग्रस्त आहेत रोशन. या बोले पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. 2 बॉल नक्कीच अवांतर धाब्याचे फेकले, परंतु 1 डॉट बॉल. इतकंच दडपण आता फलंदाजावरती देखील ढकलत असताना पाहायला मिळतील रोशन. 2 बॉल 5 ची गरज. या बलेस फटका दर्जेदार, भरपूर वेगाने धावता क्षेत्ररक्षक, चेंडू सी बा रेषा पलीकडे. या चौकाराने स्कोर लेवल झालाय, परंतु कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या लीग स्टेजच्या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे अजून एका बॉल वरती 1 धाव संख्येची गरज असणार आहे. लास्ट 1 बॉल आणि 1 बॉल वरती बडवायचे 1 धाव. 1 चेंडू 1 ची गरज. निर्णायक मुवमेंट वरती मॅच. लास्ट बॉल निर्णायक चेंडू असणार रोशनच्या हातामध्ये. 1 बॉल वरती बडवायचे फक्त 1 सिंगल पासून दूर आपण पाहतो ठेवण्याचा प्रयत्न रोशन नक्कीच करेल. धावफलक टोटल इक्वल होत असताना स्कोर आपण पाहू शकता 62-61. हनुमान तांबोलीसाठी व या टीमचे ओनर अंकुश दादा डांगरे यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या माससाठी. रोमांचक असा सामना आपण अनुभवतोय. कोलिवली प्रीमियर लीग पर्व 3 आणि या 3ऱ्या पर्वातील ही मॅच अफलातून कामगिरी. 200 रुपयाचं पारितोषिक. चांगली फिल्डिंग सेट केली आहे. रोशन तयार होत असताना लास्ट बॉल. 1 2 3 गो स्टार्ट. हलक्या हातानं टॅप केला चेंडूला आणि इथून कंप्लीट झाले 1 सिंगल. 200 रुपयाचं पारितोषिक कमावत असताना हनुमंत विजय संपादन करत असताना विचार केला 2 मॅच मध्ये
सलग दुसरा विजय संपादन करत असताना पाहायला मिळत आहेत एस ए वॉरियर्स